काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 164 लोकांना आणायची व्यवस्था एक खासगी विमान पाठवून केली अशी बातमी आम्ही ऐकली आहे। जर एखादा उपमुख्यमंत्री घेऊन स्वतःची जर ताकद लावून 164 लोकांना आणवत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढे एक दोन पावलं असायला पाहिजे। आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणलं। केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलंय की सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल। हे सगळं वातावरण अतिशय दिवसेदिवस खराब होत चाललंय। बाहेर जे अडकलेत लोक त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यांचे नातेवाईक इथे आहेत, त्यांना कळत नाही आहे की नेमकं आहे। अशात महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका काहीतरी प्रसिद्ध करायला पाहिजे की बाबा आम्ही ही हेल्पलाईन चालू केलेली आहे किंवा आम्ही आणतोय। कारण पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 164 लोकांना आणायची व्यवस्था एक खासगी विमान पाठवून केली अशी बातमी आम्ही ऐकली आहे। आता ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहे का त्यांच्या वतीने आहे, म्हणजे जे काही पेपरमध्ये वाचतोय त्याच्यात आम्हाला असं दिसतंय की ते त्यांच्या वतीने केलं आहे। अभिनंदन आहे, चांगली गोष्ट केली की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जर एखादा उपमुख्यमंत्री घेऊन स्वतःची जर ताकद लावून 164 लोकांना आणवत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढे एक दोन पावलं असायला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांची अजून भूमिका झालेली नाही आहे की महाराष्ट्र शासन काय करणार आहे। तर याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा एक संभ्रम आहे। तर आता मुख्यमंत्री अनासे सभागृहात आहेत, सभागृहात महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि त्यांनी जरी वैयक्तिक आणले तरी त्यांचं देखील अभिनंदन आहे। आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला। त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला। पण आपल्याला याची कल्पना होती की नुसतं एम्बसीला संपर्क साधून हे होणार नाही, म्हणून आपल्या राज्याचे जे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत श्री गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली। आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत। त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत। आपले त्या ठिकाणचे मंडळ आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे। त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतोय, त्यांच्याशी संपर्कात आहोत। व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातनं स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे। आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत। त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत। त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता। दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत। आणि आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणणं ही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं हा उपक्रम आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून ही भूमिका मांडली होती की राज्य सरकार जे काही महाराष्ट्रातले लोक तिथे आहेत त्यांना आणण्याकरता व्यवस्था करू इच्छिते, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलं आहे की सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल आणि आत्ता एअर स्पेस सुरक्षित नाही आहे, त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आहोत। त्यांनी हे देखील सांगितलं की काही ज्या एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सची आता काही विमानं उपलब्ध होत आहेत, काही विमानं आपले एअर इंडियाची त्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे ती जी काही इव्हॅक्युएशनची प्रोसेस आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतच त्या ठिकाणी झाली पाहिजे। अन्यथा म्हणजे समजा असुरक्षित एअरस्पेसमध्ये एखादं विमान गेलं तर आपल्याला समजू शकतो आपण की त्या ठिकाणी काय होऊ शकतं आणि म्हणून त्यांनी राज्य सरकारला हे ॲडवाईस केलं आहे की तुम्ही जे काय आहे ते हे केंद्र सरकारला करू द्या, हे राज्य सरकारने करू नये, म्हणून आपण त्याच्यामध्ये पुढे जात नाही। तर राज्य सरकारची त्या संदर्भातली सगळी तयारी आहे।